आजच्या सत्यकथेचं नाव आहे भूतांचे हॉटेल. एका गावात एक जुने हॉटेल होते. ते अज्ञात कारणाने बंद पडले होते. गावातील लोकांच्या मते हॉटेलमध्ये काही विचित्र घटना घडत होत्या. रात्री उशिरा येथे भयंकर आवाज ऐकू येत, हालचाल होत होती आणि लहान मोठ्या वस्तू अचानक ढकलल्या जात होत्या. एका रात्री एका युवकाला या हॉटेलमध्ये अडकून राहण्याची इच्छा झाली. तो हॉटेलच्या आत प्रवेश केला आणि त्यांनी कधीही न पाहिलेल्या अशा विचित्र गोष्टी अनुभवल्या. त्याच्यासमोर अचानक 2 माणसांचे भूत प्रकटले. त्यांनी सांगितलं की एक वेळ हॉटेलमध्ये त्यांच्या जीवनाचा एक भाग होता, परंतु दुष्ट कृत्यांमुळे ते भूत बनले आणि त्या ठिकाणी अडकले. आता ते भूत हॉटेलमध्ये राहायला येणाऱ्यांना हाक देतात. त्यांच्या भूतपूर्व जीवनाचे एक छट्टा त्यांना दाखवून, परंतु तेथे अडकलेली आत्मा त्यांना कधीही मुक्त होऊ देत नाही. युवक या भूतांना शांत करण्यासाठी आणि त्यांना मुक्त करण्यासाठी एक मार्ग शोधतो. अशा प्रकारच्या कथांमध्ये रहस्यमयतेचा, भयाचा आणि सत्तेचा शोधाचा एक छान समन्वय असतो. युवकांनी हॉटेलमध्ये अडकलेल्या आत्म्यांना मुक्त करायचे ठरवले. तो नेहमीच्या कल्पनेनुसार त्यांनी हॉटेलच्या जुन्या रेकॉर्ड्स तपासल्या आणि कधी हॉटेलचे अपघात घडले होते याचा शोध घेतला. त्याला समजले की हॉटेलच्या बांधकामाच्या वेळी एक मोठा अपघात झाला होता. एका महत्त्वाच्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे या हॉटेलमध्ये आत्म्यांचा वास आणि भयंकर घटनांची सुरुवात झाली. युवकांनी एका जुने साधू किंवा धार्मिक व्यक्तींच्या मदतीने भूतांच्या आत्म्याशी संवाद साधण्यासाठी प्रयत्न केला. साधूने सांगितले की हॉटेलमध्ये अडकलेले आत्मे यांची उधळ आणि मृत्यू समजून त्यांच्याशी तोडून कधीही मुक्त होऊ शकत नाही. मात्र त्यांनी सांगितले की एक खास प्रार्थना आणि ध्यान यांनी ते आत्मे शांतीला पोहोचू शकतात. युवकांनी ठरवले की तो हॉटेलमध्ये एक अंधारातील रात्र घालवेल आणि भूतांच्या आत्म्यांना शांत करण्यासाठी प्रार्थना करेल. रात्री जेव्हा सर्व काही शांत होते तेव्हा त्या आत्म्यांनी युवकाच्या समोर उभे राहून त्यांना धन्यवाद दिले आणि हॉटेलमधून मुक्त होऊन पुढील जीवनाच्या प्रवासाला सुरुवात केली. पुढे हॉटेलमध्ये पुन्हा उघडले, पण आता ते एक शांत ठिकाण बनले होते. हॉटेलमध्ये असलेल्या गडबडी आणि भूतांच्या अस्तित्वाची भीती हरवली आणि तेथे आलेले पाहुणे शांतपणे विश्रांती घेऊ लागले. ज्याच्यावर युवकाने विश्वास ठेवला आणि जो साधू त्याच्या मार्गदर्शनासाठी मदतीला आला, तो साधू त्याला एक प्राचीन ग्रंथ देतो. त्यात एक विशेष विधी होता ज्याद्वारे मृत्यू आत्म्यांना मुक्त करण्यात येऊ शकते. त्या विधीला एक अत्यंत नाजूक तंत्र आणि खूप शक्ती लागली होती. साधूने त्याला सांगितलं की हॉटेलच्या एका खास भागात एक विशिष्ट रात्री हा विधी करावा लागेल. युवक हॉटेलमध्ये एक निर्जन रात्र घालवायला ठरवतो. तो सर्व तयारी करतो आणि जेव्हा रात्र होईल तेव्हा तो ग्रंथाच्या मार्गदर्शनानुसार त्या विधीला सुरुवात करतो. साधूने त्याला सांगितले होते की त्याला अंधारात एक विशिष्ट ध्येय साधून हॉटेलच्या मध्यभागात जावे लागेल, जिथे एक प्राचीन मंदिर होते. त्या मंदिरात ही अदृश्य शक्ती अडकली होती. युवक मंदिराच्या बाहेर पोहोचतो आणि त्यांनी संपूर्ण विधी सुरू केला. काही क्षणातच एक भयंकर वादळ निर्माण होतो. हवेची गरगर आणि अंधार अधिक गडद होतो. हॉटेलमध्ये असलेल्या भूतांच्या आत्म्यांचा आवाज ऐकू येतो आणि त्यांच्या छायाही समोर दिसू लागतात. एकामागून एक आत्म्यांनी
युवकाच्या आजूबाजूला वर्तुळ तयार करून आणि त्यांनी त्याला धैर्याने त्याचे कर्तव्य पार पाडण्याचा इशारा दिला. युवकाने एकाग्र होऊन विधी पूर्ण केला. तो शांतीने शांतपणे बसला आणि त्या सर्व आत्म्यांना मुक्त करण्याचा संकल्प केला. एक क्षण असा आला की सर्व भूतांनी त्यांचे शरीर पुन्हा आपले साकारत हॉटेलमधून मुक्त होऊन ते आपले वादळ शांत करत गेले. त्यानंतर हॉटेल एकदम शांत झाले. हॉटेलमध्ये एक विशिष्ट शांती पसरली होती. जणू काही सर्व रहस्यमय शक्ती शांत झाल्या होत्या. त्या रात्रीनंतर हॉटेल पुन्हा एक सामान्य ठिकाण बनले. लोक येथे आले आणि ते एक सुरक्षित आणि शांत वातावरण अनुभवू लागले. युवकाला या संकटातून सुटका मिळाली होती, पण त्याला समजले की काही गोष्टींना विश्वास ठेवणे आणि त्यांचा आदर करणे आवश्यक आहे, कारण ते आपल्या आध्यात्मिक विश्वाशी संबंधित असतात. अशा प्रकारे त्यांनी आपल्या धैर्याने आणि विश्वासाने भूतांच्या आत्म्यांना शांती दिली आणि हॉटेलला एका नवीन आयुष्यातून सुरुवात केली. जवळपास 2 आठवड्यांनंतर युवकाला हॉटेलमध्ये होणाऱ्या बदलांचा आढावा घेत असताना त्याला समजले की काहीतरी अजून बाकी आहे. हॉटेल पूर्णपणे शांत आणि सुरक्षित दिसत असले तरी त्याच्या मनात एक जरा वेगळी भावना निर्माण झाली होती. तो हॉटेलच्या दुसऱ्या कधीही न वापरलेल्या इमारतीत एक दिवस प्रवेश करतो. या इमारतीचा भाग अजूनही बंद होता, पण त्याला एक विचित्र आकर्षण वाटले. इमारतीमध्ये प्रवेश करताच त्याला त्याच्या चारी बाजूला एक अनोखी गंध आणि एक अज्ञात शक्ती जाणवू लागली. एका खोलीत एक जुने लाकडाचे चाक आणि धातूची तळी ठेवलेली होती. हे वस्त्रशुद्धतेचा संकेत होते की इथे काहीतरी खूप जुना आणि अंधारमयी किमया घडले आहे. युवकाला त्याच्या आतल्या आवाजाने आणि त्या खोलीतील अंधाराने पुन्हा भीती वाटायला लागली, पण त्यांनी आपल्या धैर्याला उचलले आणि तो त्या खोलीत जाऊन त्या वस्तूंना पाहू लागला. तो त्या चाकाच्या जवळ जातो आणि अचानक त्याला एका कठोर आवाजाने कधीतरी आवाज दिला, "तुम्ही अजून इथे आहात का?" हा आवाज अत्यंत गडगडणारा आणि भयकारक होता. युवक चकित होऊन मागे वळतो, पण तो आवाज कुठून येतो हे सांगणं अशक्य आहे. त्याच वेळी त्याच्या डोळ्यासमोर एक दुसरं छायाचित्र उभं राहतं. तो एक भूतपूर्व व्यक्ती होती, जी हॉटेलच्या जुने काळात मृत्यू पावलेली होती. ती व्यक्ती युवकाच्या समोर उभी राहते आणि म्हणते, "माझ्या मृत्यूनंतर या हॉटेलमध्ये जे काही झालं त्याला आपण फडफडून शांत केलंय, पण त्याच्या मागे अजून एक भयकारक गोष्ट आहे." युवक तिला थोडं ऐकून घेतो आणि ती भूतपूर्व व्यक्ती सांगते की हॉटेलच्या त्या इमारतीत एका अंधारातल्या कक्षात एक अनंत आत्मा अडकला आहे. त्याच्याशी निपटणं अत्यंत धाडसाचं आणि भीतीदायक असं आहे. तर युवक पुन्हा एकदा त्या अज्ञात शक्तीशी लढाई करण्याचा निर्णय घेतो. त्याला सांगितले जाते की तो फक्त त्या अनंत आत्म्यांशी संवाद साधण्याचा आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा हॉटेलचे ते शांत वातावरण पुन्हा एकदम भयंकर होईल. युवकाने ठरवले की तो त्या अनंत आत्म्यांशी संवाद साधेल आणि हॉटेलच्या चुकलेल्या इतिहासाला एक विश्रांती देईल. त्यांनी साधूने दिलेल्या प्राचीन ग्रंथातील एक महत्त्वपूर्ण मंत्र पुन्हा एकदा वाचला आणि त्यांनी त्या गडद खोलीच्या दिशेने पावले टाकली. त्या खोलीत प्रवेश करताच त्याला एक गडद धुसर प्रकाशाने सर्व काही व्यापलेले दिसले. हॉटेलच्या उर्वरित भागांपेक्षा ती खोली अधिक गडद आणि भयकारक होती. अचानक एक भयंकर आवाज झाला आणि त्या खोलीतील भूतपूर्व व्यक्तीचे रूप पुन्हा दिसले. ती व्यक्ती आता कधी
स्पष्ट होती आणि ती सांगते, माझ्या मृत्यूनंतर मला या हॉटेलमध्ये अडकले आणि अजूनही एक अज्ञात शक्ती माझ्या आत्म्याला मुक्त होऊ देत नाही. युवकाने शांतीने विचारलं, तुम्हाला काय हवं आहे? तुम्हाला शांती मिळवायची आहे का? तिला समजलं की ती व्यक्ती त्याच्या उत्तराच्या शोधात आहे. त्याने पुन्हा प्रार्थना सुरू केली आणि त्या व्यक्तीला शांती आणि शुद्धता प्राप्त करण्यासाठी मनापासून मदत केली. काही क्षणातच त्या व्यक्तीचे रूप बदलू लागले आणि ती पूर्णपणे शांत होऊन हॉटेलच्या त्या खोलीतून निघून गेली. एक गोड शांततेचा अनुभव सर्व हॉटेलमध्ये पसरला. युवक हॉटेल बाहेर आला आणि त्याला कळले की हॉटेल आता पूर्णपणे सुरक्षित आहे. भूतपूर्व आत्म्यांनी शांती मिळवली आणि हॉटेलचा एक ताज उज्ज्वल वातावरण होऊ लागला. हॉटेलमधून जाणारे पाहुणे आता एक आरामदायक आणि शांत अनुभव घेत होते. त्याच्या धैर्यामुळे युवकाने एक मोठं कार्य पार पाडलं. त्यांनी त्या अंधकारातून हॉटेलला मुक्त करून ते एक नवीन अध्याय सुरू केलं. हॉटेल आता एक नवा प्रतीक बनलं, त्याच्या शांतीच्या आणि धैर्याच्या विजयाचं. युवकाने आपली जीवनातील ध्येय ओळखली आणि तेथे झालेल्या घडामोडींमुळे त्याला जीवनाचा खरा अर्थ समजला आणि हॉटेल एकदा पुन्हा शांततेचा आणि शांत वातावरणाचा अनुभव घेणाऱ्या एक सुरक्षित ठिकाण बनले.